मध्ये आपली जे हळद पीक आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे आपल्याला जे कांडे असतात आणि आपले हे जे गट्टू असतात, गट्टूमध्ये अशा प्रकारचे आपल्याला सड दिसून येते. तर शेतकरी बांधवांनो, ही सड कशामुळे येते? तर जमिनीतून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी असतात, त्या प्रकारचे जीवाणू असतात, अशा दोन्ही गोष्टीमुळे याच्यावर ही सड येते. तर ही सड आपल्याला जर थांबवायची असेल तर आपल्याला जैविक आणि केमिकल असे दोन प्रकारचे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. आणि माझ्या मते तरी तुम्ही जर जैविक उपाय वापरला तर आपल्याला निश्चितच जो आपल्या हळदीवर येणारी जी सड आहे आणि करप आहे, अशा दोन्ही गोष्टीवर आपल्याला एकाच वेळेस कंट्रोल मिळवता येईल. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला काय करायचं आहे? प्रति एकर 1 किलोच्या हिशोबात आपल्याला ट्रायकोडर्मा, प्रति एकर 1 किलोच्या हिशोबात सुडोमोनस आणि प्रति एकर 500 मिलीच्या हिशोबात आपल्याला बॅसिलस सबटिलिस, या तिन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला जवळपास 2 किलो गुळामध्ये हे द्रावण भिजवून आपल्याला लगेच ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्यायचं आहे. आणि शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर याच्यातलं केमिकलचा जर उपाय वापरायचा असेल तर केमिकलमध्ये आपण मेटॅलॅक्झिल 35% प्रति एकर 750 ग्राम, किंवा आपण मेटॅलॅक्झिल प्लस मॅनकोजेब प्रति एकर 750 ग्राम, किंवा त्याच्या व्यतिरिक्त एक मेटॅलॅक्झिल आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड असं एक कॉम्बिनेशन आहे, ते प्रति एकर 500 ग्रामच्या हिशोबात ड्रिपच्या माध्यमातून आपण आळवणी करू शकता.